राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजताना पाहायला मिळतो की एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे, दुसरीकडे जे आहे ते धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील समोर आलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. 50 दिवसांचा अवधी जो आहे तो तुम्ही राज्य सरकारला दिला होता. 50 दिवस हे संपलेले आहेत. आज ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना आपण निवेदन देणार आहात. काय त्याबद्दल सांगाल? महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्यानं समाजाच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत. गेली अनेक वर्ष मोठा संघर्ष सरकारबरोबर समाजाचा सुरू आहे. तर आत्ताही राज्यभर बऱ्याच ठिकाणी आमचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत. बारामती मध्ये तर 13 दिवस झालं वाघमोडे नावाचे समाजाचे बांधव उपोषणाला बसलेले आहेत. कोल्हापूरमध्ये, लोणंदमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणं सुरू आहेत. सरकारनं 50 दिवसाची वेळ मागितली होती मागच्या मीटिंगमध्ये. 21 सप्टेंबरला जेव्हा सह्याद्रीवरती माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली तर 50 दिवसाचा अवधी द्या म्हटले होते की बाहेरच्या राज्यामध्ये त्यांच्या राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी काही GR काढलेले आहेत, तशा पद्धतीनं GR महाराष्ट्र सरकारनं काढावा अशी आमची मागणी होती आणि तशा पद्धतीचे पुरावे GRचे आम्ही सरकारला दिले होते. तर सरकार म्हटलं होतं की 50 दिवसामध्ये कमिटी स्थापन करून आपण सगळा अभ्यास करू आणि त्याच्यावरती निर्णय घेऊ. परंतु सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही आणि म्हणून आज राज्यभर सगळ्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तहसीलदार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं आज आंदोलन समाजाच्या वतीनं केलं जातं आहे. सर्व ठिकाणी होणार आहे. प्रत्येक तहसील आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन देणार आहोत. समाजाचे लोक सगळ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून लोकशाहीच्या मार्गातून, शांततेतून आम्ही सरकारला आठवण करून देणार आहोत की 50 दिवसाची मुदत संपली आहे, तुम्ही तात्काळ योग्य ती भूमिका घ्या, ठोस भूमिका घ्या. काल देखील तुम्ही मुख्यमंत्र्यांना असं म्हटलेलं आहात की ज्या पद्धतीने 50 दिवसांचा आम्ही अवधी दिला होता, आमच्याकडे दुर्लक्ष तुम्ही केलेलं आहे, राज्यधर्म जो आहे तो तुम्ही पाळलेला नाहीत, अशा पद्धतीने तुम्ही काल म्हटलं होतं. नाही, धनगर समाजाच्या अपेक्षा आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत. लोक आस लावून बसलेले आहेत आणि म्हणून मी त्यांना विनंती करतोय की आपण योग्य तो निर्णय घ्यावा, ठाम भूमिका घ्यावी आणि धनगर समाजाच्या मुलाला STचं सर्टिफिकेट द्यावं अशा पद्धतीची कारवाई करावी. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हा मुद्दा चर्चेत आहे. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे त्याच पद्धतीने हा देखील आहे. स्वतः सुप्रिया सुळेने देखील ठिकठिकाणी जाऊन जे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांची देखील भेट घेतली होती. हा सुप्रिया सुळे हा विषयच या आरक्षणाशी संबंधित नाही आहे. खरं तर मी या सरकारचं विशेष अभिनंदनही करेन की त्यांनी आमच्या केस जी चालू आहे उच्च न्यायालयामध्ये 2.5 वर्षाच्या काळात सुप्रिया सुळेंच्या वडिलांच्या नेतृत्वात जे सरकार राज्यामध्ये काम करत होतं महाविकास आघाडीचं, 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकदाही केस चालली नाही. ह्या सगळ्या परिस्थिती फार वेगळ्या आहेत. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची सातत्यानं केस चालली आणि आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे की सरकारनं 2 ॲफिडेव्हिट हे सरकार आल्यानंतर दिलं. मागं जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना दिलंच होतं. आता हे सरकार आल्यानंतर परत 2 ॲफिडेव्हिट दिलेले आहेत आणि 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर उच्च न्यायालयामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी ठेवली आहे आणि माननीय न्यायाधीश साहेबांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या केसचा मी निकाल देणार आहे. आमचा ठाम विश्वास आहे की आमचे पुरावे आमच्या बाजूने आहे. जवळपास माननीय मधु शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जी पिटिशन दाखल केलेली आहे त्यामध्ये 170 पुरावे धनगर समाजाच्या बाजूने दिलेले आहेत आणि धनगर राज्यात अस्तित्वात नाहीत हे सरकारनं लिहून दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल. तरीसुद्धा आम्ही सरकारकडे विनंती करतो की तुम्ही GR काढा, म्हणजे एकाच कुठल्याच गोष्टीवरती आपल्याला अवलंबून राहायचं नाही आणि म्हणून रस्त्यावरची पण लढाई आमची सुरू आहे. अशा चहूबाजूनं धनगर समाजाच्या सगळ्या आमच्या लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. 50 दिवसांचा अवधी झाला, 50 दिवस ते संपलेले आहेत. आज जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. जर ही तात्काळ कार्यवाही करण्यात आली नाही तर पुढची भूमिका तुमची कशा पद्धतीने? आज आम्ही राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम करून सरकारला हेच आम्ही सांगू इच्छितोय की तुम्ही आता महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या लोकांच्या भावनेचा अंत बघू नका. लोकांच्यामध्ये तीव्र संताप या सगळ्या विषयामध्ये आहे आणि तुम्ही तात्काळ याबाबत निर्णय घ्या. जर निर्णय नाही घेतला तर आम्ही परत नागपूर अधिवेशनावरती मोठ्या मोर्चाचं नियोजन करतोय. तर आम्ही सातत्यानं लोकशाहीच्या मार्गातून, शांततेतून या सरकारकडं मागणी करत राहू.
दुसरीकडे मराठा प्रश्न देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. मनोज जरांगे पाटील काल नवी मुंबई, कल्याण या दिशेकडून संगमनेरच्या दिशेने गेलेले आहेत. ते म्हणतात की 24 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षणाचं जर आम्हाला दिलं नाही तर आम्ही अजून आक्रमक भूमिका घेऊ, सरकारला हे करणार. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारकडे आमची विनंती आहे की तुम्ही तात्काळ गरीब मराठा समाजाला जसं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जसं वेगळं आरक्षण दिलं होतं तशा पद्धतीचं आरक्षण महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला द्यावं. ओबीसीच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये. ओबीसींची संख्या मोठी आहे. ओबीसीमध्ये खूप छोटे छोटे समाज आहेत, गरीब समाज आहेत, त्यांना अजून या आरक्षणाचा म्हणावा तितका लाभ झाला नाही. राजकीयदृष्ट्या गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य, गावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, झडपी मेंबर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये नगरसेवक, तिथले नगराध्यक्ष, महापौर हे ओबीसीमधून, हे रिझर्वेशनमधून होतात. आणि म्हणून या रिझर्वेशनमध्ये कुणालाही दुसऱ्यांना समावेश न देता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे आणि त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. तर गरीब मराठा समाजाला आरक्षणसुद्धा तात्काळ सरकारनं द्यावं. आणि सरकार वारंवार सांगतंय, आम्ही बघतोय मीडियामधून, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, की मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया ही जोरदारपणे सुरू आहे. तर ती तात्काळ पूर्ण व्हावी आणि त्यांनाही आरक्षण मिळावं. त्या आरक्षणाला आमचा कोणाचा विरोध नाही. एक शेवटचा प्रश्न, जालन्यामध्ये जो मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू होतं तिथं लाठीचार्ज झाला होता. तो लाठीचार्ज देण्याच्या आदेश करण्याच्या आदेश जे आहे ते गृहमंत्री यांनी दिले नव्हते अशी माहिती RTI मधून समोर आलेली आहे. नाही, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अगोदरही सांगितलं होतं, एखादी तिथली परिस्थिती बघून तिथले अधिकारी, तालुका लेवलचे असतील, जिल्हा लेवलचे अधिकारी त्या परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात. लाठीचार्जच्या बाबतीमध्ये कुठलेही आदेश गृह मंत्रालयाकडून जात नाहीत हे त्यांनी तेव्हाही स्पष्ट केलं होतं. परंतु आता माहिती समोर आल्यानंतर त्याच्यावरती आणखी लोकांना त्यांच्या वक्तव्यावरती ठाम विश्वास बसला. काही लोकांना त्याचं राजकारण करायचं होतं, त्यांना सडेतोड उत्तर या गोष्टीमुळे मिळालं. संजय राऊतांनी काल चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचे काही फोटो ट्विट केलेत आणि कसिनोमध्ये त्यांनी जवळपास 3.5 कोटी रुपये खर्च केलेत, ते हरलेले आहेत असा दावा जो संजय राऊतांनी केला होता. बघा, या बाबतीमध्ये स्वतः माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते त्यांच्या कुटुंबाच्या सोबत, त्यांच्या सौभाग्यवती असतील, त्यांची मुलगी असेल, त्यांचे सगळे घरातले सदस्य असतील, नातू असेल, असे सगळे जण कुटुंबच सगळं त्या हॉटेलमध्ये होतं. त्यामुळं टीका करायचं म्हणून काही टीका करून चालणार नाही. त्यांनी त्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबत काल स्टेटमेंट केलेलं आहे. संजय राऊत आता पूर्णपणे मोकळा माणूस आहे, बिनकामी माणूस आहे. रोज उठून टीका करत राहणं त्यांचा तो स्वभाव आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत किमान ते 10-20 जणांवरती तर टीका केल्याशिवाय झोपत नाहीत. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम झालेला आहे. लोक आता त्यांच्याकडं ज्या गांभीर्यानं बघायला पाहिजे, एका दैनिकाचे संपादक आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, पण लोक त्यांना अजिबात सिरियस घेत नाहीत. त्यांनी त्या ठाकरे घराण्याचं पूर्ण वाटोळं करून टाकलं. लोकांच्याशी गावातल्या ठाम भूमिका झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे त्याच पद्धतीने धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील 50 दिवसांपासून प्रलंबित होता, अगोदरपासून देखील प्रलंबित आहे. पण आजपासून जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी जे आहे ते निवेदन देण्यात येणार आहे. स्वतः गोपीचंद पडळकर जे आहेत मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देणार आहे. त्याच पद्धतीने जे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो जे आहेत ते संजय राऊतांनी ट्विट केले होते त्याच्यावरती देखील प्रतिउत्तर जे आहे ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेलं आहे. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.